नमस्कार, उमाशंकर अध्यात्म या यूट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली ओम महालक्ष्मी नमः असे कमेंट करा। आज मी तुम्हाला सांगणार आहे गुरुवारी लाल किताबाचे करायचे उपाय। हिंदू धर्मात गुरुवार हा भगवान विष्णू आणि देव गुरु बृहस्पती यांना समर्पित मानला जातो। अशा परिस्थितीत भक्त या दिवशी विष्णूजींची पूजा करतात आणि उपवास देखील करतात। मान्यतेनुसार गुरुवारी उपवास करणे खूप फलदायी मानले जाते। लाल किताबमध्ये गुरुवारचे काही उपाय देखील सांगितले आहे, जे केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो आणि जीवनातील दुःखांपासून मुक्ती मिळू शकते। शुभ आणि अशुभ ग्रहांच्या आधारे लाल किताबमध्ये उपाय सांगितले आहेत, ते वापरून पाहिल्यास विष्णूजींचे आशीर्वाद मिळतात आणि व्यक्तींच्या जीवनातील दुर्दैव दूर होऊ शकते। जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरुग्रहाची स्थिती बलवान असेल तर तो जीवनात शुभता राखतो। जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील गुरुग्रहाची स्थिती बलवान असेल तर तो जीवनामध्ये आनंदी असतो, वैवाहिक जीवनामध्ये देखील आनंदी असतो। परंतु जर कुंडलीतील गुरुग्रहाची स्थिती बलवान नसेल तर त्या व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आणि लग्नातही अडथळे येऊ शकतात। कुंडलीत गुरुग्रहाचा कमकुवत स्थितीचा प्रभाव वेगळा असतो। तुमच्या कोणत्या घरात गुरुग्रहाची कमकुवत स्थिती आहे यावर ते अवलंबून असते। उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीच्या 6व्या घरात गुरुग्रहाची अशुभ स्थिती असेल तर एखाद्याला जीवनात गरिबी आणि दारिद्र्याचा सामना करावा लागतो। त्याचवेळी जर तो 8व्या घरात गुरुग्रह कमकुवत असेल तर एखाद्याला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते। कपाळावर केशर आणि हळदीचा टिक्का लावावा। लाल किताबमध्ये गुरुवारी अनेक उपाय सांगितले आहेत। असे केल्याने गुरु व्यक्तीच्या कुंडलीत शुभ परिणाम देतो। असे मानले जाते की गुरुवारी केशर वापरणे खूप शुभ आहे। यासाठी जर तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल तर कपाळावर केशर आणि हळदीचा टिळा नक्कीच लावा। याशिवाय दर गुरुवारी हा टिळा लावावा। असे केल्याने व्यक्तीला महत्त्वाच्या कामात यश मिळू शकते आणि जीवनातील दुःखांपासून मुक्तता मिळू शकते। जर तुम्ही दर गुरुवारी हा उपाय केला तर जीवनात सकारात्मकता बदल येऊ शकतो। तुमचे जर नशीब उजळवायचे असेल तर लाल किताबानुसार गुरुवारी काही खास गोष्टी करायच्या आहेत। गुरुवारी काही खास गोष्टी दान करणे खूप फलदायी आहेत। असे केल्याने व्यक्तीला जीवनातील अडथळ्यापासून मुक्तता मिळू शकते। असे मानले जाते की गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करण्यासोबतच जवळच्या मंदिरात हळद आणि पिवळे कपडे दान करावेत। हे करणे खूप शुभ मानले जाते। याशिवाय शक्य असल्यास तुम्ही गुरुवारी सोने देखील दान करू शकता। हा उपाय केल्याने व्यक्तीचे झोपलेले भाग्य चमकू शकते आणि जीवनात नेहमीच सकारात्मकता राहते। यामुळे घरात सुख समृद्धी येते। जर तुमच्या आयुष्यात एकामागून एक समस्या येत असतील तर त्यासाठी गुरुवारी रात्री झोपण्यापूर्वी उशाखाली पाण्याने भरलेले भांडे ठेवा। आता रात्रभर तिथेच ठेवा आणि सकाळी त्या भांड्याचे पाणी झाडाच्या मुळाशी ओता। तुम्ही हे पाणी बाभळीच्या झाडावरही ओता। हा उपाय केल्याने दुर्दैव दूर होते आणि व्यक्तीचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात। असे मानले जाते की दर गुरुवारी असे केल्याने जीवनात सकारात्मकता बदल होतात आणि कामातील अडथळे दूर होतात, तसेच जीवनात प्रगती होते। गुरुवारी तुम्ही गरजू किंवा गरीब व्यक्तीला केळी, हरभरा डाळ, हळद किंवा कोणतेही पिवळे धान्य दान करू शकता। असे केल्याने कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो आणि व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत होऊ लागते। गुरुवारी हा उपाय केल्याने व्यक्तीला भगवान विष्णूचे विशेष आशीर्वाद मिळतात आणि इच्छा पूर्ण होतात। गुरुवारी दान करणे विशेष फलदायी असल्याने यामुळे वैवाहिक जीवनातील समस्या दूर होण्यास मदत होते आणि घरातील कधीही संपत्तीची कमतरता भासत नाही। अशा परिस्थितीत दर गुरुवारी एकदा हा उपाय करून पाहावा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र। ओम नमः शिवाय।